पीक विमा भरलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये आजपासनं आता जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की टोटली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा रक्कम जमा करण्यात जात आहे। 100% पीक विमा वाटप आता सुरू करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, फक्त या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा जमा होत आहे। सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या तालुक्याचं नाव असेल, तुमच्या गावाचं नाव असेल, तर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा वितरित करण्यात राहिलेला होता, तो आलाच नाही। जो काही 25% अग्रिम होता तो पीक विमा काही शेतकरी बांधवांना भेटला, तर काही शेतकरी बांधवांना भेटला नाही। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आज पीक विम्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। टोटल 20,000 रुपयापासून तर 30 ते 40,000 रुपयापर्यंत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होत आहे। आता अत्यंत महत्त्वाची यादी आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल किंवा तुमचं नाव आलं असेल किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आलं असेल, तर सरकारच्या माध्यमातून आज रिसिटच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जात आहे। चला तर मग यादी पाहून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला पण लाईक करा। तर चला पाहूया अपडेट। त्यासोबतच काय बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस ते देखील पाहून घेऊया। बघा तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2025 उर्वरित भरपाई आणि नवीन वर्षातील अपडेट। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। 2025 साली संपले असून आता 2026 ची सुरुवात देखील झाली आहे। तर हे अनेक शेतकरी बांधवांना पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला नव्हता, मात्र आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून उर्वरित पीक विमा मिळवण्याचा मार्ग आता मोकळा करण्यामध्ये आला आहे। यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बळीराजांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारनं मोठं पाऊल उचलून मोठा दिलासा शेतकरी बांधवांना देण्याचं काम केलेलं आहे। पहा, सरकारने याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं ठरवलं होतं, परंतु पीक विमा कधी मिळणार असाच प्रश्न शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारण्यात येत होता। तर मग शेतकरी बांधवांनो, आज त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, कारण की सरकारनं एक मोठी घोषणा करून त्यासोबत आज निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत अखेर निर्णय घेतलेला आहे। अखेर 2026 मध्ये तो शुभ मुहूर्त लागलेला आहे। पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये घुमत होता। याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि आनंदाची न्यूज समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होत आहे। तसेच पीक विम्याचेही पैसे शेतकरी बांधवांना मिळण्यास सुरुवात होत आहे। हा निर्णय झाल्यामुळे आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकतर पीक विम्याचे देखील पैसे मिळत आहेत, त्याचबरोबर नमो शेतकरी 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। वर्ष 2025 मध्ये शेतकऱ्यांची खूप वेळ या विम्याच्या पैशाची वाट पाहिली। आता तो आनंदाचा निर्णय अखेर सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून सरकारकडून मोठा दिलासा तसेच मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। 2025 चा जो पीक विमा
उर्वरित होता तो थेट 2026च्या पहिल्याच महिन्यामध्ये या जिल्ह्यात वितरित करण्यात सुरुवात होणार आहे. तर कोणते जिल्हे आहेत ते पाहूया. तर नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. बीड मध्ये हेक्टरी प्रमाणे पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा जमा करण्यात सुरुवात होणार आहे. त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर मध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. पीक विमा जमा होणार आहे हेक्टरी 20,000 रुपये. त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा पीक विमा वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नांदेड बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जळगाव मध्ये सुद्धा पीक विमा वितरित करण्यात सुरू झालेला आहे. त्यानंतर अमरावती मध्ये सुद्धा पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर यवतमाळ मध्ये सुद्धा पीक विमा वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये या प्रमाणे पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.